गाजर व्यवस्थितपणे या पद्धतीने खिसून घ्यायचं आणि याच्यामधील सगळं पाणी आटू द्यायचं। गाजरमधील पाणी आटलं की याच्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि व्यवस्थितपणे हे सर्व एकजीव करून घ्यायचं। पूर्ण दूध आटेल याची काळजी घ्यायची आणि जरा देखील हे फुटू द्यायचं नाहीये। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं असंच हे शिजू द्यायचं। दूध आटत आलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने याचा रंग आला आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, जे आपण ड्रायफ्रूट तुमचं जे कोणते असेल ते तुम्ही घालू शकता आणि घालून एकदम मस्तपैकी हलवून घ्यायचं। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे साखर आणि थोडंसं तूप। साखर घालून घेतली की पुन्हा एकदा मस्तपणे हलवून घ्यायचं, कारण की साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये साखरेचं पाणी होत असते, त्यामुळे मस्तपैकी याला हलवून घ्यायचं। आणि आता याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप, जे मी घरी स्वतः बनवलेलं आहे, हे तूप आपण घालणार आहोत। घरगुती पद्धतीने ताईंनो तूप करत जावा। स्वच्छ सुंदर आणि आपलं घरगुती पद्धतीने बनवलेलं तूप हे आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते। व्यवस्थित हलवून झालं की पुन्हा 7 मिनिटे ते 8 मिनिटे पूर्ण याच्यामधील दूध आणि साखर विरघळेपर्यंत हे व्यवस्थित झाकून ठेवायचं। मधून मधून सारखं उघडून याला हलवत राहायचं आणि पूर्ण पाणी आटलं की याच्यामध्ये घालायची वेलची पूड आणि मस्तपैकी मुलांना सर्व करायचं। मस्तपैकी आपला गाजराचा हलवा तयार आहे बघा। याच्यातील 5 ते 7 मिनिटं मी तुम्हाला सांगितलं, मधून मधून मी हे उघडून हलवलं देखील आहे। व्यवस्थितपणे याच्यातील पाणी आटलेलं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये कलर घालायचा असेल तर तुम्ही कलर देखील घालू शकताय। जर कलर घालायचा नसेल तर आहे या स्टेजवर देखील खूप छान चवीला अगदी अप्रतिम असा हा गाजरचा हलवा लागणार आहे। मुलांना गाजर खायला जास्त आवडत नाहीत, त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। याच पद्धतीने सर्वांना गाजरचा हलवा करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा ताईंनो।